फडणवीस यांची घोषणा। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होता, त्याचं काय झालं? सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, कर्जमाफीवर उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार, फडणवीसांकडून पुनरुच्चार, अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याची घोषणा। राज्यामध्ये 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आणि 6000 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग विकसित करणार, महाराष्ट्राच्या बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर भर। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला अटल सेतूशी जोडणार, जोडमार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करणार, दक्षिण मुंबईतून फक्त 2 तासात पुणे गाठता येणार। मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा भुयारी मेट्रो धारावी मार्गे वांद्रे स्थानकापर्यंत नेणार, बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना आदरांजली, गतिमान नागरी पुरस्कार अजित पवार यांच्या नावाने देणार, सरकारची घोषणा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांना टाळलं, विधान भवनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आले होते समोरासमोर। यूपीएससी 2025 चा अंतिम निकाल जाहीर, राजस्थानचा अनुज अग्निहोत्री टॉपर, 958 उमेदवार ठरले पात्र, टॉप 10 मध्ये 3 मुली। सीआयडी चौकशीच्या वेळी व्हीके सिंग यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, जितका वेळ जाईल तितके पेपर जास्त रंगवले जातील, रोहित पवार यांचा आरोप। आमच्याकडे असलेली माहिती एकनाथ शिंदेंना सांगितली, शिवसेनेचे खासदार लोकसभेमध्येच मुद्दा उपस्थित करतील याची खात्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये एटीएसनं मोठा दहशतवादी कट उधळला, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अयान शेखला अटक, जैश ए मोहम्मदचा स्लीपर सेल म्हणून काम करत होता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी 24 मार्चला, डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत, कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना। पत्नीनं पतीच्या मदतीनं प्रियकराला संपवलं, लग्नानंतर त्रास देत असल्याच्या कारणामुळे चाकूनं सपासप वार करत प्रियकराची हत्या, घटनेनं नागपूर हादरलं। त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकाला मारहाण प्रकरण, त्र्यंबकेश्वर मंदिरातील 2 सुरक्षा रक्षकांचं निलंबन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई। रत्नागिरीच्या कंबोडियाच्या धर्तीवर कोकणात काजू प्रक्रिया उद्योग उभारणार, सह्याद्री अतिथीगृहात राज्य काजू परिषद बैठकीत महत्त्वाचा निर्णय, काजू लागवड क्षेत्र वाढवून 5000 मेट्रिक टनाची गोदामं बांधणार। यूपीएससीचे निकाल जाहीर, राजस्थानचा अनुज अग्निहोत्री टॉपर, 180 उमेदवारांची आयएएस साठी निवड। इराणचा बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला, स्फोटामुळे आगीचा भडका, स्फोटामुळे धुराचे लोट, इराणच्या हल्ल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ। ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत, इराण सरकारच्या दाव्यानं खळबळ। अमेरिकेकडून भारतीय तेल कंपन्यांना मोठा दिलासा, महिनाभर रशियाकडून तेल आयात करता येणार, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला तेल तुटवड्याची चिंता नाही। खामेनींच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये अजूनही तणाव, शाळा कॉलेजेसना सुट्टी, परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा बंद करण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय। नागपूरसह विदर्भात सूर्य आग ओकतोय, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील पारा 35
डिग्री सेल्सिअस पार. नागपूरचं ड्राय बल्ब तापमान 37.2 अंश सेल्सिअस. तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव डोंबिवलीमध्ये साजरा. फटाक्यांची आतिषबाजी, शिवकालीन खेळ आणि घोषणांनी परिसर दुमदुमला.